पाहता एकूणच दिबा पाटलांचं विमानतळाला नाव नाही, कमळाला मत नाही, असाच या ठिकाणी आवाज नाराज निघाला. काय भावना? खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या प्रचाराचा जो काही आता शिगेला पोचलेला आहे त्या अंतर्गतच जनतेचा प्रचंड राग या सत्ताधाऱ्यांवर आहे. पनवेल महानगरपालिकेतील भ्रष्टाचारयुक्त व नियोजन शून्य असा कारभार, याच्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कोणताही आत्मविश्वास नाही. त्याच्यामुळे ते निवडणुकीला सामोरं न जाता उमेदवारांना विकत घेण्याचा जो सपाटा त्यांनी लावला होता, त्याच्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये अधिक प्रक्षोभ निर्माण झालेला आहे. अत्यंत चीड अशी सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे. त्याच्यामुळे भरघोस पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यातच जो भाजपाच्या किंवा सत्ताधाऱ्यांनी इथे केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा फक्त एक प्रोपोगंडा चालवला आणि त्याच्या माध्यमातून इथे आपली स्वतःची राजकीय चूल पेटवण्याची त्यांना जो प्रयत्न केला, परंतु तो आता त्यांच्या अंगाशी आलेला आहे. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यामागची जी सर्वसामान्यांची भूमिका होती ती केवळ ही होती की ती आमची तर अस्मिता आहेच, ते आमच्या भूमिपुत्रांचे कैवारी तर आहेतच, परंतु त्यासोबतच इथे होणाऱ्या विकासाचे आणि इथे होणाऱ्या जे काही विकासाचा ध्रुव आहे त्याचे आम्ही भागीदार होणार होतो. आणि त्याचं एक द्योतक किंवा त्याचं एक प्रतीक त्या निमित्ताने आम्हाला इथे जगासमोर ठेवायचं होतं. परंतु सपशेल फसवणूक इथल्या भूमिपुत्रांची जी काही झालेली आहे त्याच्यामुळे दिबा पाटील साहेबांची जी कर्मभूमी आहे कामोठे, इथूनच तो एल्गार पुकारला गेला आहे की जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं जात नाही तोपर्यंत कमळाच्या कोणत्याही उमेदवाराला या पनवेल महानगरपालिकेतून मतदान होणार नाही. आणि याचंच जिवंत उदाहरण आपण उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील बघितलं की अगदी भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना आणि त्यासोबतच दुसरे जे उमेदवार होते 2 नंबरचे ते देखील त्यांच्यामध्ये सामील झाल्यावर देखील लोकांनी तिथे चिडीने त्या ठिकाणी शिवसेना यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती पनवेल महानगरपालिकेमध्ये होणार आहे याची आम्ही ग्वाही देतो. सर, काय सांगाल, पनवेल महानगरपालिकेत प्रचंड ह्याच्याने घोडे बाजार झालेला आहे, तुम्हाला वाटतं की या घोडे बाजारामुळे तुम्ही टिकाल? उलट हा जो काही घोडे बाजार सत्ताधाऱ्यांनी जो काही मांडला त्याच्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड चीड आहे, प्रचंड प्रक्षोभ आहे. शेवटी ही लोकशाही आहे. लोक या ठिकाणी आपला प्रतिनिधी त्या महानगरपालिकेच्या पटलावर पाठवणार होते की ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्यांना ज्या समस्या त्या ठिकाणी मांडता येत नाही त्या आपल्या प्रतिनिधीने जावं आणि तिथे प्रशासनाशी किंवा सत्ताधाऱ्यांशी भांडून त्या ठिकाणी आपल्या त्या समस्या सोडवाव्या. परंतु लोकांचा हा लोकशाहीतील हक्क देखील या निमित्ताने सत्ताधाऱ्यांनी हिरावून घेतला आहे. जसं सांगितलं की गेल्या 5 वर्षातील त्यांचा कारभार आणि त्यासोबतच लोकांमध्ये असलेली त्यांच्याबद्दलची नाराजगी याच्यामुळे त्यांची लोकांच्या परीक्षेला सामोरं जाण्याची देखील हिंमत झाली नाही आणि त्याच्यातूनच त्यांनी हा जो काही घोडेबाजार केला आहे. परंतु हाच त्यांचा डाव त्यांच्या अंगाशी आलेला आहे आणि तो पूर्णपणे बुमरँग झालेला आहे आणि त्याच्यामुळे उलट अधिक चिडीने लोक मतदानाच्या दिवशी बाहेर पडणार आहेत आणि सगळ्यांनाच आपण विकत घेऊ शकतो, सर्व यंत्रणा सर्व व्यवस्था आपण विकत घेऊ शकतो. हा जो काही त्यांना फाजील आत्मविश्वास सत्ताधाऱ्यांना आहे आणि तो जो काही माज आहे तो माज उतरवण्याशिवाय पनवेलमधील जनता राहणार नाही. तुम्ही बोलले आता लोकशाही आता जिवंत राहण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही की आता हुकुमशाही येईल म्हणून? असं अनेक वेळा लोकशाहीवर असे आघात झाले, अनेक वेळा अशा प्रकारचे प्रयत्न या भारत देशामध्ये झाले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे त्या अंतर्गत एक डेलिकेट बॅलन्स, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था, त्यासोबतच जे काही पत्रकार बांधव असतात यांच्या माध्यमातून एक सुप्रिमेसी पुन्हा एकदा लोकांच्या हातात दिलेली आहे की शेवटी भारतातील जनता ही या सगळ्यांच्या वर असते आणि सगळ्यांच्या वर राहून कार्यरत असते आणि त्याचाच अधिकार म्हणून मताच्या स्वरूपामध्ये सर्वांना, मग तो श्रीमंत असो गरीब असो, प्रत्येकाला समान अधिकार देऊन त्या मताच्या अधिकाराने त्या सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा शेवटी जनतेच्या हातात दिला आहे. त्याच्यामुळे कधी ना कधीतरी ही जी काही हुकुमशाही छुप्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी लादण्याचा प्रयत्न करते त्याचा कडेलोट होणारच आहे आणि त्याची सुरुवात निश्चितच झाली आहे. आता मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला त्या पद्धतीने दिसेल आणि तेच आपल्याला पनवेल महानगरपालिकेमध्ये कामोठेमधून किती उमेदवार महाविकास आघाडीचे किंवा शिवसेनेचे निवडून येतील? कामोठ्यामध्ये महाविकास आघाडीने 3 प्रभागातून 11
उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आम्ही कोणताही ठेकेदार किंवा गडगंज श्रीमंत की जे आमच्या विरोधकांचे क्रायटेरिया आहेत उमेदवारांचे, तसं न देता की जे सर्वसामान्यांसाठी धावत आहेत, त्यांच्या दैनंदिन दिवस सोडवण्यासाठी पाणी, कचरा, रस्ते किंवा अगदी कोणाला हॉस्पिटल, कोणाचं शाळेतलं ॲडमिशन यासाठी धावणारी आणि त्यांच्यासाठी कार्यरत असणारी अशीच मंडळी आम्ही उमेदवार म्हणून दिलेत. त्याच्यामुळे मला पूर्णतः खात्री आहे की आमच्या 11च्या 11 उमेदवार या कामोठ्याच्या तिन्ही प्रभागातून प्रचंड मताने निवडून येतील. आणि पनवेल महानगरपालिकेत पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने पहिल्यांदा भगवा या महानगरपालिकेवर फडकवेल एवढाच मी आत्मविश्वास या निमित्ताने जाहीर करतो. साहेब, महानगरपालिकेमध्ये स्थानिक निवडणूक ही मीटर, गटर, वॉटर याच्या भोवती न फिरता वेगळ्या विषयाकडं फिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काय सांगाल आणि मतदारांना कसं आश्वासन देऊन तुम्ही विजयाचा घौडदौड कराल? खरं तर पनवेल महानगरपालिकेचं ते दुर्दैव म्हणायचं वाटतं की महानगरपालिका म्हणजे ज्या काही ॲडव्हान्स सिव्हिक ॲम्युनिटीज आहेत, कारण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झालं, त्या निमित्ताने या ठिकाणी विकासाच्या अनेक संधी आहेत, परंतु मुळात इथे जे काही बेसिक पाण्याचं जे काही सेफ अँड ड्रिंकिंग पोर्टेबल वॉटर हे जे काही ॲटमोस्ट प्रायोरिटी असते कोणत्याही सिव्हिक बॉडीची, त्याच्यासाठी इथे बोंबाबोंब आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 3 दिवसापासून कामोट्यामध्ये पाण्याचा थेंब नाही आहे. लोकांच्या घरामधून अक्षरशः या सत्ताधाऱ्यांच्या नावाने बोंबा मारल्या जात आहेत आणि या साध्या ज्या बेसिक सिव्हिक ॲम्युनिटीज आहेत त्याच्यासाठी देखील लोकांना झगडावं लागतंय. याच्यासारखं दुर्दैव नाही. त्याच्यामुळे कोणत्या तोंडाने इथे सत्ताधारी लोकांच्या परीक्षेला सामोरं जाणार आहेत हा मोठाच प्रश्न आहे. आणि खरं तर या सर्व ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न किंवा कोणताही असा जे काय विकासाची ब्ल्यूप्रिंट अशी सत्ताधाऱ्यांकडे दिसत नाही आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रामाणिक मंडळी त्या ठिकाणी पाठवणं, उगाचच कोणत्या तरी डबल इंजिन सरकार किंवा ट्रिपल इंजिन सरकारच्या भूलतापांना न भूलता फक्त प्रामाणिक काम करणारे असेच उमेदवार आणि असेच नगरसेवक तिथे पाठवणे एवढीच खरं तर काळाची गरज आहे. धन्यवाद.